इथे बघा मी हे 18 खांब पूर्ण करून घेतलेत. पुढे 3 साखळ्या घ्यायच्या. याच्या अगोदर मला एक थोडंसं बोलायचं होतं. मी जो शॉर्ट्समध्ये 4 पॉप स्टिचचं तोरणाची पट्टी बनवली होती. अगोदर ती पट्टी मी बनवून घेतली. त्याच्यानंतर त्याच्यावर मी ती कमळाची फुलं लावली होती. पण जेव्हा मी ती पट्टी उचलून बघितली तेव्हा ते फुलं असे खाली लोंबकायला लागले. मला असं वाटलं की पट्टी कमी पडते. त्याच्यामुळं मी ती पट्टी आता 4 पॉप्सची बनवली होती. ते इथे मी 8 पॉप्सची पट्टी दाखवत आहे. बास्केटमध्ये 3 साखळ्याला इथे हे पॅटर्न फिरवून घ्यायचं आणि हा पहिला खांब, दुसरा आणि तिसरा हे 3 खांब स्किप करून आपल्याला पॉप स्टिच बनवायचं आहे. 1 2 3 मी 3 घेतले. तुम्हाला 4 घ्यायचे असेल तर 4 घेऊ शकता. त्यातून लूप बाहेर काढायचा आणि पुढे 2 साखळ्या घ्यायच्या. पुन्हा त्याच जागेवरती जिथे पॉप स्टिच बनवला आहे तिथूनच 1 2 आणि 3 पुन्हा हुक आपण बाहेर काढायचं आहे आणि 2 साखळ्या घ्यायच्या. पुढे आता 4 खांब स्किप करायचे. 1 2 3 आणि 4. सॉरी 1 2 आणि 3. पुढे 2 चेन घ्यायचे. पुन्हा त्याच गॅपमध्ये 3 वेळा राऊंड फिरवून घ्यायचे पॉप स्टिच बनवायला. त्यातून हुक बाहेर काढून पुढे 2 साखळ्या घ्यायच्या. हा अगोदर मी 4 पॉप स्टिचची पट्टी बनवली होती. इथे आपल्याला मोठी पट्टी हवी आहे म्हणून 8 पॉप स्टिचची पट्टी बनवत आहे. पुढे पुन्हा 4 साखळ्या जोडणे 4 खांब स्किप करायचे. 1 2 3 आणि 4. 3 वेळा फेरे करून घ्यायचे. हुक बाहेर काढून 2 साखळ्या घ्यायचे. पुन्हा त्याच गॅपमध्ये अजून एक पॉप स्टिच बनवायचं आहे. पुढे 2 साखळ्या घ्यायचे. पुढे पण 4 स्किप करायचे. 1 2 3 आणि 4. इथे शेवटला 3 राहिले. इथे सुद्धा आपण 3 खांब सोडले होते. इथे सुद्धा शेवटला 3 खांब उरतात. एक 2 3 साखळ्या झाल्यावर तिथे पॅटर्न फिरवून घ्यायचं आहे. आता हे जे 2 आपला काय बोलतो त्याला पॉप स्टिच आहे त्याच्या दोघांच्या मधून 2 साखळ्यांचा गॅप आहे. तिथून आपल्याला 2 पॉप स्टिच बनवून घ्यायचे. पुन्हा त्याच गॅपमध्ये दुसरा पॉप स्टिच बनवून घ्यायचा आहे.
3 राऊंड घेतले. वरच्या राऊंडला पण पूर्ण शेवटपर्यंत आपल्याला 3च राऊंड घ्यायचे. 2 पुन्हा 4 घ्यायचे असेल तर 4 घेऊ शकता. मी 3च घेतलेले आहेत. पुढे 2 साखळ्या घेऊन हा जो पुढचा राऊंड आहे पफ स्टिचचा, त्या दोघांच्या मध्ये 2 साखळ्यांचा गॅप आहे, तिथे पुन्हा 2 पफ स्टिच घ्यायचे. 3 राऊंड झाले. 2 साखळ्या घ्यायच्या. तीन राऊंड घ्यायचे त्याच गॅपमध्ये आणि बाहेर काढून 2 साखळ्या घ्यायच्या. 2 झाले. आता याच्यामध्ये पुन्हा 2 पफ स्टिच टाकायचे. 1 2 आणि 3. एक झाला. आता दुसरा पण त्याच गॅपमध्ये 3 राऊंड घ्यायचे. हा दुसरा पफ स्टिच तयार झाला. पुढे 2 साखळ्या घेऊन शेवटचा हा जो 2 पफ स्टिच आहे त्याच्यामधून 2 पफ स्टिच तयार करायचे. एक 2 आणि 3 साखळ्या घ्यायच्या. असे आपल्याला 80 ते 82 हे रो तयार करायचे. शेवटचं एक दाखवते. पुन्हा ह्या 3 साखळ्या झाल्यावर इथे पॅटर्न फिरवून घ्यायचं. पहिल्या राऊंडमध्ये 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये 2 पफ स्टिच बनवून घ्यायचे. 2 साखळ्या घ्यायच्यात. पुढे पुन्हा त्याच गॅपमध्ये 3 राऊंड घ्यायचे. 2 साखळ्या घ्यायच्यात. पुढे पुढचा पफ स्टिचचा राऊंड आहे त्याच्यामध्ये 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये 2 पफ स्टिच टाकून घ्यायचे. पुढे 2 साखळ्या घेऊन पुढच्या पॅटर्नमध्ये 2 पफ स्टिच घ्यायचे. शेवटचा पफ स्टिच आहे त्याच्या 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये 2 पफ स्टिच बनवून घ्यायचे. 3 राऊंडवर याच्यातून हुक बाहेर काढायचं आहे आणि पुढे 2 साखळ्या घ्यायच्या. पुन्हा त्याच गॅपमध्ये 3 राऊंड घ्यायचे. पुन्हा पुढे 3 साखळ्या घेऊन हा पॅटर्न टर्न करून घ्यायचा आणि सेम हीच प्रोसेस पुढे पूर्ण करून घ्यायची. 80 ते 82 मी हे रो पूर्ण करून घेतलेले आहेत. मला ही पट्टी मी कशी बनवली समजली असेलच. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि मला थोडंसं तुमच्यासोबत बोलायचं होतं. अगोदरच बोलणार होते पण थोडं घरामध्ये गडबड गोंधळ चालू होती म्हणून मग सुचत नाही बोलायचं. मोठं जे तोरण आहे
अर्धा दरवाजापर्यंत जे तोरण बसतं ते तोरण माझ्या आईने बनवलेलं आणि मला ते खूप आवडतं. कलर राणी कलर, हिरवा आणि सफेद असे 3 ते 4 कलरमध्ये तिने ते तोरण बनवलं होतं. गणपतीमध्ये त्यांच्याकडे गणपती बसतात, तर ते तोरण तिने गणपतीमध्ये बनवलं होतं. आणि त्यानंतर मला असं वाटलं की असं तोरण आपण पण बनवून बघू. तर मागे माझे मिस्टर ॲडमिट होते महिनाभर हॉस्पिटलमध्ये, तर मी तिकडे आईकडे राहायला गेली होती, मी इकडे नव्हती. तर ते तोरण बनवायला मला आईनेच शिकवलेलं आहे. साच्यावरची फुलं कशी बनवायची आणि ते तोरण पण तिनेच दाखवलं मला कसं बनवायचं. तेच तोरण मी फोटो पण टाकलेला आहे. जुनं तोरण तिने बनवलेलं, त्याचा फोटो मी टाकलेला आहे, पोस्ट केलेला आहे. तो फोटो तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. आणि ते तोरण मी सहज बनवलं तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि वाटलं होतं मी परत बनवेल, पण एकटीच्याने ते शक्य नाही आहे एवढं मोठं तोरण बनवायचं. त्याला मेहनत आहे आणि मला कोणी पार्टनर नाही आहे की चला जोडीला कोणतरी आहे म्हणून ते तोरण पटकन आपण बनवू शकतो. आणि त्याच्यासाठी ऑर्डर पण येतात त्या तोरणासाठी मला, पण मी त्या लोकांना काही रिप्लायच नाही देऊ शकत, त्यामुळे मी आता सांगत आहे तुम्हाला इथे. जवळजवळ मला त्या दोघींमध्ये मिळून आम्ही ते तोरण बनवलं. कदाचित 3 आठवडे ते 4 आठवडे आमच्या दोघींना ते तोरण बनवायला लागलेलं. तर विचार करा, मी एकटीने जर बनवलं तर किती वेळ जाईल ते तोरण बनवायला. आणि एकीने मला ऑर्डर दिली होती त्या तोरणाची. तिने आधी घेतलं नाही, बघितलं, तर बोलली तुम्ही व्हाईट कलर त्याच्यामध्ये टाकला आहे, मला नको. मध्ये ते तोरण किती महिने असंच पडून मी पिशवीत बांधून व्यवस्थित ठेवलं होतं. मग तेच व्यक्ती परत मला येऊन विचारायला लागली तुमच्याकडे मोठं तोरण असेल तर द्या. मग मी त्यांना सांगितलं तुम्ही जे तोरण बनवायला सांगितलेलं मोठं, ते अजून पण माझ्याकडे माझ्या अंगावर पडून राहिलेले ते तोरण, कोणीच विकत घेतलं नाही. शेवटी मग त्याच व्यक्तीने ते तोरण विकत घेतलं माझ्याकडून. आणि मला ऑर्डर देत नाही तोपर्यंत मी कोणाची ऑर्डर घेत नाही. आणि बनवून ठेवायचं म्हटलं तर ते तोरणं माझ्या अंगावर पडून राहतात. दिवाळीमध्ये पाऊस असतो कधी नसतो. मी तुम्हाला मागे बोलले होते की दिवाळीच्या आधी 15 दिवस मी स्टॉल लावते आमची इथे नाक्यावरती, पण पाऊस होता त्यामुळे मी स्टॉल लावू नाही शकले. पिशवी भरून माझे रुमालं आणि तोरणं बनवून पडलेले आहेत तसेच्या तसेच. काहींना म्हणजे असे व्हाईट कलर वगैरे लाईट कलर असे काळपट दिसायला लागलेत. मग ते काय होतं, माल अंगावर पडून राहतो. आणि इथे पण मी जास्त रुमाला दाखवत नाही, का तर रुमाल मी बनवते आणि तुम्हाला दाखवते, मग ते रुमाल माझ्या अंगावर पडून राहतात. जर कोणी विकत घेणार असेल, कोण म्हणजे दुकानदार असेल, माल विकत असेल तर मला सांगा, माझ्याकडे भरपूर रुमाला पडलेले आहेत. मला ज्या भावात परवडेल त्या भावात मी द्यायला तयार आहे. आणि फोटो जे 5-5, 6-6 मी माझ्या चॅनलवरती मी शेअर करत असते. मी पण बनवून टाकू शकते, पण काय होतं आहे, माझ्या पाठीचा पण प्रॉब्लेम आहे, माल माझ्या अंगावर पडून राहतो आहे. आणि मी नाही बनवू शकत, तर तुम्ही तरी त्या डिझाईनी बघून बनवा की जेणेकरून तुम्हाला डिझाईनी मिळतील. तुम्ही तरी बघून बनवू शकता, त्यामुळे मी तुम्हाला त्या डिझाईनी शेअर करत असते. बस एवढंच बोलायचं होतं. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर मला या व्हिडिओ खाली नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत टाटा, बाय बाय.